नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, मोटिवेशनल टॉक्स असतात, बेसिक कुकिंग टिप्स असतात. त्याचप्रमाणे आत्ता कोरोना पॅन्डेमिक यावरती जनजागृती म्हणून एक सिरीजसुद्धा आपली चालू आहे. आज मी संशय घेणं या विषयावर बोलणार आहे. म्हणजे अर्थातच की संशय घेणं ही एकतर निगेटिव्हिटी आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तो अतिविचार आहे, अति काळजी आहे, अति चिंता आहे. त्याचप्रमाणे संशय घेणं यामधून नात्यांमध्ये ताणतणाव वाढत जातो. मग तुम्ही म्हणाल की नाही, ते संशय घेण्यासारखं समोर जर का काही परिस्थिती असेल तर मग काय संशय घ्यायला नको का? पण जी व्यक्ती, समजा आता नवरा बायकोनी एकमेकांवरती संशय घेत असतात, बऱ्याच वेळेला असं होत असतं. त्याचप्रमाणे घरात इतर वेळेला सुद्धा काही वेळेला आपण कुणावर तरी एखादी वस्तू सापडत नसली तर आपण असा ती वस्तू कोणी घेतली असेल का, काय का, असं आपण एक संशय घेत असतो. तसंच आत्ता एक संशय आपल्या मनामध्ये सारखा आहे, ते म्हणजे आपण बाहेर जाऊन आल्यावरती किंवा कोणी खोकलं की आपल्याला संशय वाटतो, अरे कोरोना तर नसेल. आणि मग घरी आल्यानंतर आपण सारखं हात सॅनिटाईज करणं किंवा घरात जे कोण येतील त्यांना सारखं बोलणं, सॅनिटायझर वापरा, मास्क घातला का. अर्थात ह्या सगळ्या योग्यच गोष्टी आहेत आत्ताच्या काळामध्ये. परंतु काही वेळेला याचा इतका अतिरेक होतो की स्वतःच्या मनामध्ये निगेटिव्ह फिलिंग्स तयार होतात. संशयामुळे जी व्यक्ती संशय घेत असते ती व्यक्ती स्वतःच्या मेंदूमध्ये विचारांचं जाळं तयार करते. एकतर संशय आला असेल एखाद्या गोष्टीचा, म्हणजेच अगदी आपण घेऊया की नवरा बायकोच्या संबंधामध्ये, तर समजा संशय आला असेल तर कसं की एखादी गोष्ट घडते, त्यावरून संशय येतो आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा तशी गोष्ट घडेल त्यावेळेला संशय आधी येतो. त्याच्याही पुढे गेल्यानंतर ती गोष्ट घडली नाही तरी संशय येतो. बघा हां, तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे आपल्याला ही गोष्ट अशी घडलेली आहे असं वाटून आपण त्या पद्धतीने ॲग्रेसिव्ह वागत जातो, चिडतो, रागावतो, क्रोध येतो, समोरच्या व्यक्तीला वाटेल तसं बोलतो. आणि त्यानंतर एक स्टेप अशी येते की ती व्यक्ती स्वतः जी संशय घेत असते ती डिप्रेशनमध्ये जायला लागते. माझ्याच्याने आता काहीच होणार नाही, परिस्थिती सगळी हाताबाहेर गेलेली आहे, असा विचार करून करून ती नैराश्याकडे झुकते. आणि जेव्हा असं नैराश्य येतं त्यावेळेला एकटं नैराश्य कधीच येत नाही, एकटं डिप्रेशन कधीच येत नाही. डिप्रेशन अँझायटी हे आपण एकापाठोपाठ एक येत असतात. एकदा अँझायटी होत असते, एकदा डिप्रेशन होत असतं. म्हणजे कसं की अँझायटी झाली की काय होतं, रेस्टलेसनेस येतो, ब्लड प्रेशर वाढतं, अस्वस्थता येते, मग टेन्शन येतं, आपलं मन भिरभरायला लागतो, मेंदूमध्ये एकदम ब्लँक होऊन जातो, अनेक विचार यायला लागतात, काहीच सुचत नाही. यात तुमच्या लक्षात आलं का की यामध्ये तुम्हाला हा जो सगळा संशयाचा जो खेळ आहे, मी खेळच म्हणेन, कारण की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तुम्ही जेव्हा सामोरं जाल त्यावेळेला त्या ठिकाणी एखादी तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार आहात किंवा त्या परिस्थितीला तोंड देणार आहात. पण संशय घेणारी व्यक्ती ही एखादी ॲक्टिव्हिटी करत नसते, तर ती फक्त विचार करत असते. म्हणजेच संशय घेणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये बदल होत असतात. संशय घेणारी व्यक्ती ही स्वतःहून एखादी गोष्ट क्रिएट करत असते मनामध्ये आणि ती गोष्ट झाली आहे असं समजून रिॲक्ट करत असते. तर यासाठी आपल्या मेंदूमध्ये स्त्रवणारं एक मोटिवेशन हार्मोन एक आहे की जे आपल्या मेमरीशीही संबंधित आहे, मुवमेंटशी सुद्धा संबंधित आहे. तर असं आहे डोपामाइन. हे डोपामाइन आहे ना, हे तसं ॲग्रेसिव्ह आहे. एखादी गोष्ट होणार असं वाटतं
आणि ती झाली आहे असं समजून ते रिॲक्ट करत असतो. आपल्या मेंदूमध्ये जेव्हा संशय घेण्यासाठी जागा निर्माण होते त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं का की संशय आला की त्यानंतर नेक्स्ट टाईम जेव्हा संशय येतो त्यावेळेला तो संशय कधीच कमी होत नाही, संशय वाढत जातो कायम. त्यामुळे प्रॉब्लेम्स वाढत जातात, नात्यातले ताणतणाव वाढत जातात, नात्यामध्ये प्रेम कमी व्हायला लागतं आणि तिथे संघर्ष निर्माण होतो. आणि या सगळ्यासाठी कारणीभूत आहे आपल्या मेंदूमध्ये स्त्रवणारं एक मोटिवेशनल हार्मोन म्हणूया आपण त्याला, ते म्हणजे डोपामाइन. जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन स्त्रवायला लागलं त्यावेळेला ती गोष्ट घडली आहे असं वाटतं आपल्याला आणि त्यानुसार आपण रिॲक्ट करायला लागतो. अर्थात जेव्हा खूप जास्त तुम्हाला असं वाटतं की हा संशय जेव्हा तुमचा वाढत जातो त्यावेळेला जेव्हा जेव्हा तशी परिस्थिती निर्माण होते किंवा जेव्हा जेव्हा तुमच्या मनात हा विचार येतो संशयाचा तेव्हा तेव्हा हे डोपामाइन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मेंदूमध्ये स्त्रवायला लागतं, सिक्रीट व्हायला लागतं. आणि ते जेव्हा सिक्रीट व्हायला लागतो तेव्हा तुमच्या मनातला संशय आणि वाढत जातो. यासाठी लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला संशय येत असतो त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तरी चालेल. कारण डॉक्टरांना माहीत असतं की डिप्रेशन आणि अँक्झायटी यातून समोरच्या व्यक्तीला कसं बाहेर काढायचं. आणि समजा तुम्हाला हे बघा, एखादी गोष्ट झाली आणि तुम्ही सायकेट्रिस्टकडे गेलात की लगेच काय तुम्हाला कोणी वेडं म्हणत नाही. पण काही वेळेला या मेंदूमध्ये स्त्रवणारे हे जे स्त्राव असतात त्याला निगेटिव्ह करता येतं किंवा ते डिस्फंक्शन, जे डोपामाइन डिस्फंक्शन झालेलं असतं त्याला बॅलन्स करता येतं. पण समजा तुम्हाला जर का डॉक्टरांच्याकडे जायचं नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही घरगुती कोणता उपाय कराल? तुम्हाला माहिती आहे की हा संशय येतोय आणि हे बघा, एक लक्षात घ्या, संशय येण्यासारखी परिस्थिती जरी असेल तरी तुम्ही संशय घेतल्यामुळे ती परिस्थिती बदलत नसते. तुम्ही लक्षात घ्या, पण तुमच्या संशयामुळे तुम्ही स्वतःची तब्येत बिघडवताय, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य बिघडवताय, स्वतःची शारीरिक तुम्ही निरोगी राहत नाही. तुम्ही स्वतः शारीरिकरित्या तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतोय. तुम्हाला विटॅमिन डिफिशियन्सी होते, तुम्हाला आयर्न डिफिशियन्सी होते, तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी होते. तुम्ही एकटे राहायला लागता. जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर संशय घ्यायला लागता तेव्हा तुम्ही एकटे राहायला लागता. लक्षात ठेवा, तुम्ही एकलकोंडे बनायला लागता. तुम्ही स्वतःच्याच विचारामध्ये गर्क होता. तुम्ही घरातली सगळी कामं करत असता परंतु सतत 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 विचारात राहता. तुम्हाला आनंदसुद्धा घ्यावासा वाटत नाही. तुम्ही कुठल्याही गोष्टीत रमत नाही. तुम्ही चार लोकांच्यात जात नाही आणि मग हळूहळू डिप्रेशन अँक्झायटी यामध्ये तुमचं मन तुमचं हिंदोळे खायला लागतं आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर व्हायला लागतो. याचा अर्थ जेव्हा संशय घेणारी जी व्यक्ती असते तिच्याच शरीरावर जास्त परिणाम होतो. जी परिस्थिती आहे त्याच्याशी तर तुम्ही सामना केलाच पाहिजे, परंतु तो संशय खरा आहे की नाही हेही तुम्ही बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळेला एखाद्या वेळेला जेव्हा डोपामाइन जास्त सिक्रेट होत असतं त्यावेळेला एखादी परिस्थिती नसते किंवा थोडीशी परिस्थिती असते आणि त्याचा आपण खूप मोठा बुवा करून बसतो. कारण की संशय घेण्याची ही जी सवय आहे, ह्या संशय घेण्याच्या तुमच्या वृत्तीमुळं, ह्या स्वभावामुळं तुमच्या मेंदूमध्ये कन्फ्युजन निर्माण व्हायला लागतं. तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन खूप जास्त स्त्रवायला लागतं. तुमच्या मेंदूमध्ये जे मज्जातंतू असतात ते एकमेकाला योग्य पद्धतीने संवहन करू शकत नाहीत, संदेश देऊ शकत नाहीत. तुमचं स्वतःचं वागणं बिघडायला लागतं, बदलायला लागतं. तुम्हीच स्वतः बिथरायला लागता. म्हणजे ज्याच्यावरती संशय घेणार असतात ती व्यक्ती नॉर्मल असते आणि तुम्ही संशय घेणाऱ्या व्यक्ती, तुमच्या मनात संशय आहे म्हणून तुम्ही स्वतः आजारी पडायला लागता, आजारी व्हायला लागता. तर यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, हे बघा, जी परिस्थिती आहे ती परिस्थिती एका कागदावरती लिहून काढा. त्यावरती त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे पुढे काढा आणि त्यासाठी प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे हेही लिहून काढा.
मग त्यासाठी तुम्हाला मोठ्यांशी बोलायचं असेल, काही असेल, आणि ती जी परिस्थिती आहे ती काही अशी सहज लगेच बदलणारी नसते. पण तुम्ही मात्र 24 तास विचार करता, त्यामुळे तुम्हाला झोप नीट लागत नाही, भूक नीट लागत नाही, तुम्ही तुमचा आनंद हरवून बसता, सतत काळजीत राहता आणि सतत उदासीन राहायला लागता. तर यासाठी तुम्ही सर्वात पहिली गोष्ट, तुमची मैत्रीण असेल, तुमची आई असेल, तुमची मावशी असेल, किंवा तुमचे जे कोण विश्वासू असेल त्या व्यक्तीशी चर्चा करा, बोला एकदाच. आणि ती केलेली चर्चा तुम्ही कागदावरती लिहून काढा आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार येईल त्यावेळेला तो कागद समोर घ्या, मेंदूत किंवा समोर घ्या, तुम्ही सगळं लिहिलेलं असेल त्यामध्ये. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तोच प्रकार सारखा घडल्यामुळे, तोच विचार सारखा आल्यामुळे तुमच्या मनावर जो परिणाम होतोय तो तुमचा कमी होऊन जाईल, तुम्ही लिहून काढल्यामुळे. कारण की परिणामही तुम्ही लिहून काढलेला आहे, प्रतिकार कसा करायचा याची एक स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवलेली आहे. झालं, जेव्हा जेव्हा जे करायचे तेव्हाच ती ॲक्शन घ्यायची. बाकी रोजच्या दिवसाला त्याच काळजीत आणि त्याच विचाराने मरायचं नाही. शेवटी एक लक्षात घ्या, रोज मरे त्याला कोण रडे, आहो तुम्हाला सुद्धा कोण मग विचारत नाही. म्हणजे ज्याच्यावर संशय घेताय ती व्यक्ती तर राहिलीच बाजूला, तुमच्या रडक्या ह्या स्वभावामुळं किंवा सतत उदासीन राहण्याच्या ह्या स्वभावामुळं लोक तुम्हालाच टाळायला लागतात आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्यावर अन्याय व्हायला लागतो. आणि हा एक प्रकार झाला. आणि दुसरं म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला असा विचार येईल त्यावेळेला तुम्ही मस्तपैकी लिंबू सरबत करून प्यायचं, त्याच्यात साखर अजिबात घालायची नाही. लिंबू सरबत करून प्या किंवा नुसतं पाणी आणि गुळाचा एक खडा खायचा आणि वरती पाणी प्यायचं मस्तपैकी ग्लास भरून. तुमच्या मनातला विचार हा गेलाच पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्हाला जर का शक्य असेल तर त्यावेळेला 1-2 काजू 2 बदाम खा, मस्तपैकी तुम्हाला एकदम छान वाटून जाईल. कारण की तुमच्या शरीरामध्ये जेव्हा डोपामाइन सिक्रेट होत असतं त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स निर्माण होण्यासाठी बॅलन्स्ड फूड तुम्ही खायला पाहिजे. तर यासाठी तुम्ही त्या क्षणाला शेंगदाणे गूळ खाणं किंवा एखादं फ्रूट खाणं किंवा एखादं फळ पटकन खायचं. आणि हे शक्य नसेल, काहीच तुम्हाला शक्य नसेल तर पाणी पिणं तर शक्य असतंच, तुम्हाला ते पाणी प्यायचं. किंवा समजा तुम्हाला चहा कॉफी घ्यायची तर अर्धा कप चहा आणि अर्धा कप कॉफी यातलं काहीही घेऊ शकता, परंतु त्याच्यामध्ये साखर घालायची नाही. परंतु सारखा विचार येतो म्हणून सारखा चहा कॉफी प्यायचं नाही, कारण की मग त्याची सवय लागून पुन्हा त्या कॅफीनमुळं तुम्ही जास्तीत जास्त रेस्टलेस व्हायला लागता. यासाठी तुम्ही अल्प प्रमाणामध्ये घेतलेलं कॉफी किंवा चहा हे तुमचे विचार थांबवतात, त्याचप्रमाणे तुम्हाला फ्रेश करतात, तुम्हाला एनर्जी देतात. जेवताना व्यवस्थित की मी आता विचार करणार नाही, किंवा एखादा तुम्हाला आनंद देणारं एखादा तुम्ही गाणं ऐकू शकता किंवा एखादं तुम्ही मोटिवेशनल स्पीच ऐकू शकता किंवा एखादी टीव्हीची सिरियल जी आहे ती ऐकू शकता जी चांगली आहे ती, किंवा एखाद्या व्यक्तीशी तुम्ही फोनवरती गप्पा मारू शकता की जी तुमच्याशी छान गप्पा मारते. आणि काहीच नसेल तर तुम्ही देवाचं नामस्मरण करत तुम्ही स्वतः जेवायला बसायचं आहे. तुम्ही जेवताना सगळं व्यवस्थित जेवायचं आहे. जर का तुम्ही दही घेतलं जेवायच्या आधी तर तुमचं जेवण एकदम मस्त होऊन जातं आणि तुम्हाला एकदम छान वाटायला लागतं. त्यामुळे जेवणाच्या आधी दही घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वेल बॅलन्स्ड डाएट घ्यायचं आहे. समजा तुम्हाला शक्य नसेल वेल बॅलन्स्ड डाएट घ्यायला तरी आपण चपाती, भाकरी, भाजी, सॅलड हे तर आपण खाऊ शकतोच ना. मात्र कुठलाही गोड पदार्थ जेवणामध्ये घेऊ नका, कारण की जेवढं तुम्ही जास्त गोड खात जाल किंवा तळलेले पदार्थ खात जाल तेवढं तुम्हाला बरं वाटतं सुरुवातीला, आणि नंतर तुम्हाला ॲसिडिटी व्हायला लागते, तुम्हाला इंडायजेशन व्हायला लागतं आणि तुमच्या शरीरामध्ये म्हणजे तुमचा गट डायजेशन किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट जो आहे ते डिसफंक्शन व्हायला लागतं आणि तुम्हाला प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे विटॅमिन डिफिशियन्सी तुम्हाला व्हायला लागते. यासाठी तुम्ही जेवताना जे काय तुम्ही जेवण जेवणार आहात ते अगदी शांतपणे जेवायचं आहे, मनात नामस्मरण करत जेवा. कारण की जेव्हा आम्ही तुम्हाला म्हटलं 1, 2, 3, 4 म्हणा तरी चालेल,
तुम्हाला जर का नामस्मरण करायचं नसेल तर, किंवा एखादं गाणं म्हणायचं असेल तरी म्हणू शकता. किंवा तुम्ही म्हणाल आता जेवताना हे कसं करणार, मग जेवताना तुम्ही नामस्मरण घेऊ शकता मनातल्या मनामध्ये. पण बाकीच्या गोष्टी तुम्ही विचार अजिबात आणायचा नाही. झोपायच्या वेळेला अत्यंत शांतपणे झोपायचं आहे. झोपायच्या आधी थोडंसं दूध घेऊ शकता, त्याच्यामध्ये थोडा वेलदोडा वेलची घालू शकता. जायफळ हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल. पण दालचिनीची पावडर, वेलचीची पावडर तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि काळ्या मिऱ्याची पावडर घाला. अगदी कणकणभर घालायचं सगळं आणि ते घ्यायचं आणि बघा तुम्हाला झोप एकदम मस्त लागेल, शांत लागेल. झोपताना जर का पायाला खोबरेल तेल लावलं तरीही तुमच्या मनातील ज्या अतिविचार असतात ते कमी होतात. आणि एकदा जर का झोप छान झाली की दुसरा दिवस तुमचा फ्रेश उजाडतो. अगदी छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत, ते करून बघा. भलेही संशय घेण्याची जी परिस्थिती आहे ती याने नाही बदलू शकलात तरीसुद्धा तुम्ही स्वतःचं आरोग्य टिकवू शकता. कारण की संशय घेणाऱ्या व्यक्तीवर ज्याच्यासाठी तुम्ही संशय घेताय ती व्यक्ती निवांत असते आणि तुम्हाला जास्त त्रास होत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःची आधी तब्येत सांभाळा, म्हणजेच तुम्ही या सर्व गोष्टींसाठी निकराने प्रतिकार करू शकाल. धन्यवाद.